नमस्कार. मावळ तासमध्ये महादेव वाघमारे, मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 24 शाळा ह्या मॉडेल स्कूल होणार आहेत. कोरोनानंतर मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण हे दर्जेदार आहे. त्यातच या विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा पुरवल्या जातात. मग शाळेच्या बोलक्या भिंती असतील, क्रीडा स्पर्धा असतील, त्यामध्ये शिष्यवृत्ती स्पर्धा असेल, विदेशी भाषा प्रशिक्षण असेल, अशा अनेक प्रकारे या विद्यार्थ्यांचं जे काही व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं पुढाकार घेतला जातो. तर या ठिकाणी मावळ पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. मॅडम, मला सांगा की जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा किती आहेत, विद्यार्थी किती शिक्षण घेत आहेत? सध्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती मावळमध्ये 271 शाळा आहेत आणि या वर्षासाठी एकूण 19,617 अशी विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये जे काही आहेत की तुमच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही नगर परिषदेच्या शाळा आहेत, विना अनुदानित शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळा आहेत, अशा एकूण शाळा किती आहेत? अशा एकूण ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या 22 आहेत. खाजगी प्राथमिक शाळांची संख्या पण 40 आहे आणि खाजगी माध्यमिक शाळांची संख्या सर्वाधिक आहे, 98 अशी शाळा आहेत. मॅडम, दरवर्षी काही ज्या बेकायदा शाळा असतात किंवा विनापरवानी शाळा असतात, यावर्षी किती शाळा आहेत आपल्याकडं, का एकही विनापरवाना शाळा नाही? त्याबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं पत्र आलेलं आहे. केंद्रप्रमुखांना आम्ही सूचना पण दिलेल्या आहेत. स्वतःच्या पूर्ण केंद्रामध्ये फिरून अनधिकृत शाळा असतील, अनधिकृत स्थलांतरित झालेल्या शाळा असतील किंवा अनधिकृत वर्ग चालवत असतील, अशांची माहिती लवकरच येईल आणि तुमच्यामार्फत आम्ही ही वर्तमानपत्रांमध्ये पण ही माहिती देणार आहोत. मॅडम, जे जिल्हा परिषदेची शाळा आहे, या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात आणि त्यासाठी काही शुल्क वगैरे लागतं का? नाही, सर्वप्रथम मी आनंदाने सांगू इच्छिते की जिल्हा परिषदेच्या आमच्या शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क कुणालाही नाही आहे आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी हे आवाहन करेल की सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील गुणवत्तेचा विचार करून आमच्या शाळांमध्ये ॲडमिशन्स घ्यावेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमदार साहेब सुनील अण्णा शेळके ह्यांच्या दोघांचंही खूप चांगलं लक्ष शिक्षण विभागाकडे आहे आणि आरोग्य विभागाकडे आहे. गुणवत्तेचाच जर विषय झाला तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मॉडेल स्कूल आपल्याकडे 24 आहेत. ह्या 24 मॉडेल स्कूल मागच्या टप्प्यात होत्या आणि आनंदाची बातमीमध्ये आणखी 48 मॉडेल स्कूल आपल्या या वर्षासाठी सुद्धा सुधारितपणे नियुक्त झालेले आहेत. त्याचं काम लवकरच चालू होईल. तर आपण विद्यार्थ्यांच्यासाठी सर्वांगीण विकासाला फोकस करतो. सर्वांगीण विकासामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे क्रीडा विभागाला आम्ही फोकस करतोय. खूप विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमधनं, त्यातही आपला मातीतला खेळ मल्लखांब ह्याला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः फोकस करून त्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतात आणि त्यातही सर्व देशी खेळ, आपले मातीतले खेळ यांना ते फोकस करतात. त्याचबरोबर फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकांच्याही खेळासाठी खूप चांगल्या प्रकारे फोकस केलेला आहे. आपल्या येथील शिक्षकांना राज्यस्तरावरती यावर्षी शिक्षक सक्षमीकरणाच्या स्पर्धांमध्ये मेडल्स पण मिळालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे वातावरण ह्या गेल्या वर्षामध्ये तयार झालेलं आहे आणि मावळचे शिक्षक, त्यातही मी खास करून ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून सांगू इच्छिते की मावळचे शिक्षक अतिशय गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. त्यानंतर झाला गुणवत्तेचा विषय. परकीय भाषेचं आम्ही शिक्षण देतोय. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्राधान्यक्रमातला हा विषय आहे. जर्मन भाषेचं आम्ही त्यांना शिक्षण देतोय. फक्त विद्यार्थीच नव्हे तर सिलेक्टेड शिक्षकही आवडीनं हे शिक्षण घेत आहेत आणि त्यातही इंग्रजी अध्ययन समृद्धी हा उपक्रमसुद्धा राबवला जातो आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देखील खूप चांगल्या प्रमाणात होतात आणि सांगायला सगळ्यांना आनंद होईल की यावर्षी इस्रो आणि नासा या अभिनव उपक्रमामध्ये अगदी आपली जिल्हा परिषदेची मुलं विमानात बसून
इस्रोला आणि नासाला गेलेली आहेत. मॅडम, आता यामध्ये जे आहे की विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्र घेऊन आलं पाहिजे, आणि काही शाळा जी आहेत की इंग्रजी माध्यमांच्या शाळा फी थकल्यामुळं LC देत नाहीत, त्यामुळं त्यांचंही नुकसान होते, याबाबत काय सांगा? जिल्हा परिषद शाळांच्या ॲडमिशन्सबद्दल आधी मी तुम्हाला बोलेल की जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि साधा पालकांचा अर्ज, या 3 गोष्टी असतील तरी तुम्हाला ॲडमिशन्स मिळतात. आणि त्या पुढे जाऊन मी सांगेल की जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तुम्हाला वर्षभर ॲडमिशन घेण्याची सुविधा आहे. वयानुरूप प्रवेशसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि राहिला प्रश्न शुल्क वाढ किंवा शुल्क न भरल्यामुळे जर काही पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं खाजगी शाळा आणि अर्थसहाय्यित शाळा बऱ्यापैकी काय म्हणतात, थोडंसं विद्यार्थ्यांना टॉर्चर करणं वगैरे हा शब्द जरा जास्त होईल, पण विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊन त्यात 2 गोष्टी आहेत की मी आवाहन करते शाळांना अशा आणि ह्या संस्थाचालकांना की विद्यार्थ्यांना कृपया यामध्ये हे करू नका, ओढू नका. जे काही कम्युनिकेशन आहे ते पालकांच्यापर्यंत करा की मुलाला त्याचा ताण येऊ नये, मुलाला डिप्रेशन येऊ नये की माझे पालक मला शिकवू शकत नाही आहेत. आणि दुसरा राहिला प्रश्न, जर खरंच परिस्थिती त्या विद्यार्थ्यांची शुल्क भरण्यासारखी नसेल तर कृपया सर्व शाळांनी आणि सर्व संस्थाचालकांनी याचा माणुसकीपूर्वक विचार करून त्या विद्यार्थ्यांना शुल्क कमी करता आलं किंवा शुल्क माफही करता आलं तर तो प्रयत्न करावा. आणि आणखी एक सांगेल, ज्यांना शुल्क भरणं शक्य नाही त्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे यावं. आम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना ज्या काही गणवेश आहे, दप्तर आहे, कोणकोणत्या सुविधा मोफत भेटतात? सर्वांना ज्ञातच आहे, गणवेशही मिळतात, शूज आणि सॉक्स देखील आपण देतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आम्ही नाही देत आहेत तर शासन स्वतःच देत आहे. शालेय पोषण आहारही विद्यार्थ्यांना असतो. त्याचबरोबर यावर्षी एक शासन निर्णय आहे, कदाचित त्याची अंमलबजावणी पण होईल, दप्तरही विद्यार्थ्यांना मिळतील. ह्या सर्व गोष्टी तर मोफत मिळतात. पण मावळात असल्याचं एक वैशिष्ट्य आहे, इथे भरपूर कंपन्या आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी वर्षभर काम या कंपन्या करतात, NGOज करतात. सर्व म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा यासाठी झटत असतात, शाळा व्यवस्थापन समित्या देखील यासाठी झटत असतात. विद्यार्थ्यांना अगदी पेन आणि वह्यांसह साहित्य मिळण्याची सुविधा आपल्याकडे आहे. मॅडम, आता एकूण विद्यार्थी हजारामध्ये शिकण्यासाठी आहेत, तर आपल्याकडे शिक्षक किती उपलब्ध आहेत आणि किती जागा रिक्त आहेत? तुम्ही आत्ता कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. माझ्याकडे आत्ता मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 104 शिक्षकांची कमतरता आहे. ते आले तर गुणवत्तेला आणखी आम्ही चालना देऊ शकतो. आणि 271 शाळांमधनं 104 शिक्षकांची तूट भरून काढणं जरा कठीण जातं, पण शासन स्तरावर ती मागणी केलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा मागणी केली आहे. निश्चितच येत्या शैक्षणिक वर्षामध्ये ही कमतरता जाणवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते. तर या ठिकाणी मावळ पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलेला आहे मावळमधील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत यांचा दर्जा हा सरस आहे, पण या ठिकाणी 104 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळं एक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होतं. तर या जिल्हा परिषदेच्या शाळेमधलं शिक्षण आणखी दर्जेदार होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत, यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातनं बऱ्याचशा शाळेच्या इमारतीचं काम सुरू आहे. ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्या नव्याने बांधण्यात येत आहेत. फक्त त्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत आणि हे 104 शिक्षक भरण्यासाठी वारंवार शाळा व्यवस्थापन समिती आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्याकडनं मागणी होत असते. आणि मावळ पंचायत समितीच्या ज्या गटशिक्षण अधिकारी आहेत शिल्पा रोडगे मॅडम यांच्याकडे अनेक तक्रारीही आलेल्या आहेत की शिक्षक उपलब्ध होण्याबाबत. मावळ हा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात आहे, त्यामुळं सर्वाधिक ज्या आहेत मॅडम, यामध्ये एकंदरीत सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळा कोणकोणत्या आहेत? प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर कान्हे, वराळे, उर्से ह्या अतिशय जास्त पटाच्या शाळा आहेत. त्याचबरोबर चांदखेडची आपली शाळा आहे जिल्हा परिषदेची, ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा जास्त पटाच्या आहेत. पट वाढतो आहे पण आम्हाला शिक्षक संख्या कमी आहे. तर बघूयात, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन ज्या 104 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या त्वरित भरल्या तर शिक्षण हे दर्जेदार होईल. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.